हॅलो नमस्कार सर्वांना. मग कसे आहात तुम्ही? मस्त असताना, मजेत असताना. आणि मी पण मजेत आहे. तर मग माझी 7th मंथ प्रेग्नेन्सी चालू आहे, मला 7th मंथ लागला आहे. तर मग आता मी विचार करते दरबारी छान छान व्हिडिओ काढायचे, व्हिडिओ अपलोड करायचे, पण तसं होत नाही. जसं आपण विचार करतो तसं कधी होत नाही. तर मग चला मग म्हणलं मिनी ब्लॉग काढूया आणि तुमच्या संग शेअर पण करूया. तर मग आज करायचं आहे पुरी आणि भाजी, खीरपुरी. तर मग त्यासाठी मी घेतलेले आहेत बटाटे, 2-3 बटाटे घेतले. तर आणि ह्याला मी म्हणजे बटाटे मोठाले होते त्यामुळं मी ह्याला चिरून घेते. म्हणजे असे 2-2 तुकडे करून घेतले की म्हणजे पटकन शिजत येतं 2 सिटीमध्ये. नाही तर मग असे मोठाले असले की मग त्याला टाईम राहतं, आतून कच्चेच राहते. तर आणि मग त्याला धुवून हे करून मी कुकर लावून ठेवला आहे. आणि मग इथं पुऱ्यासाठी मी घेत आहे पीठ आमचं चाळलेलंच असतं, चाळायची गरज नसती. पीठ चाळलेलं आहे आणि मग ते घेतलेत मी असे मोपूनच 2 वाट्या. आणि त्यासाठी मी मीठ टाकलं त्यामध्ये. आणि ही आहे ओवा पण चांगला हातावर क्रश करून टाकला. आणि ही हळद, कोणी आणि ही कणिक मी चांगली अशी घट्ट मळून ठेवली. आणि आता खीर करायसाठी मी ह्याची तांदूळाचीच खीर करायची. तर मग आता मी एकच वाटी तांदूळ घेतले. तर आणि त्याला आपण असे चांगले धुवून हे करून मी कुकर ठेवला आधी गॅसवर. कुकरमध्ये थोडं तूप टाकलं. तुपात तांदूळ म्हणजे चांगलं भाजलं की त्याची चव चांगली लागते. तर मग हे ठेवले. तर मी यश आणि आमच्या आते बसले होते दोघं. तर मग मी त्यांना लाट्या करून देत होते. का किती बसल्या लाटते ना. आमचा यश पण लई येड्यावानी करतो. तो म्हणतो पुरी लाटायला मी पण लाटितो. तर त्याला म्हणलं बरे तू लाट. आणि मग मी इथं गॅसवर कढई ठेवली. आणि लाटीत होता ना मग काय लाट ना, लय ना असू नको बरं का. आणि मी इथं लाट्या करून दिल्या त्याच्यावर मी भाजी करते. लाईटीचा पण काही भरोसा नाही. आणि त्या आत्या पण लाटून देतात पुऱ्या, मग मी उभा राहून तळून घेते. आत्तावर आत्या पुऱ्या ते लाटून घेते, त्यावर मी आता खीर करून घेते. आणि गॅस कमी करूया, त्यावर तेल पण तापते. आणि ह्याचीच करायची भाताची. मग मी भात शिजून घेतले. आता आपण ह्यामध्ये टाकू दूध. आणि त्यासाठी मी घेतलेली 1 वाटी साखर. थोडी घातली का की ही मोठी साखर आहे. आणि हे आता थोडं आपण गॅसवर ठेवूया, म्हणजे कसं अजून एकदा हे सगळं मिक्स झालं की मग. आणि त्यासाठी ड्रायफ्रूट घेतलेत नाही, खोबरे घेतलेत बारीक करून, मनुके, काजू, बदाम. हे पण आपण ह्यातच टाकूत म्हणजे चांगलं शिजन. आणि इथं चांगलं तेल पण तापलेलं होतं माझं. कढई लय वाटं झालं तर म्हणजे ठेवतं कमी गॅस करून. आणि मग इथं एकच्या नंतर एक म्हणजे पुऱ्या घेते मी तळून. आणि थोडंसं झालं तर माझी थोडीशी आहे ना कणिक पातळ झाली, त्यामुळं नंतर परत त्याने पीठ ती टाकून परत त्यांनी अशी घट केली. आणि मग त्यानंतर लय वाटं झालं, लाईट गेली. आणि आमची लाईट पण गेलेली आहे. पाऊस येतोय झिमझिम. आणि हे पहा इथं पुरी, पापड, बटाट्याची भाजी आणि खीर. चला तर मग व्हिडिओ पाहिला असला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.